पट्टा बिट्टा घेऊन आलाय चहायला. बघा इकडे टीव्ही मध्ये दिसतंय बघा आई एक विरा. ये है मेंटोस जिंदगी त्याने खाल्लं. और ये है आम जिंदगी. फायनली यांचं पण आलंय स्पेशल डिश. लास्टला आल्यावर असंच बोलतात लोक स्पेशल डिश. स्पेशल डिश आहे. आनंदीचा उदे उदे आनंदीचा उदय उदय. बहिणी नाताचे चांग भले दही माताचे जाग भले. अगर धूम नगारा अगर धूम लगाडा. सोन्याची जेजुरी सोन्याची जेजुरी. देवाले जेजुरा. तर मित्रांनो आपण आता पुण्यात आहोत आणि थोडा थांबलो आहोत. बाबू आणि प्रणय मागे राहिले कारण पुणे जसं आम्ही सिटीमध्ये घुसलेलो तशी ट्रॅफिक खूपच वाढलेली. तर थोडं ट्रॅफिकमुळे मिस झालं आहे. तर मागून येत आहेत, आम्ही थांबलो आहे मग त्यांच्यासाठी थोड्या तेवढंच रेस्ट पण होईल म्हणून सगळेच थांबलो. वाट बघू आता त्यांची येईपर्यंत. तर मित्रांनो आपण आता श्रीहरी कृपा भक्त निवासला आलो आहे आणि इकडे आपण गाडी पार्किंग केल्यात आणि आता थोडा एंट्री घेऊया. सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी कळवलं आहे की आपण पोचलो आहे घरून. तिकडे आपण आता आपलं चेक इनचं बघूया. तर मित्रांनो रूम वगैरे सगळे गेलेत रूममध्ये. मी खरं तर बॅग गाडीलाच बांधलेली. तर ते एक मोठं टास्क आहे काढायचं. आता ते निघायला नाही बोललं तरी अर्धा तास लागणार आहे मला काढायला. असं बांधलं आहे की मलाच नाही माहिती कसं बांधलं आहे मी. हात मोठा टास्क होणार आहे बघा. हे खोलायलाच खूप मोठा टास्क आहे. तर पटपट खोलूया आणि जाऊया रूमवर. बाकी सगळे बसल्यात रूमवरच. थोडं पोरी रूमवर चेंज वगैरे करतायत त्यामुळे आम्ही जरा बाहेर आलो आहे. असंच जरा फिरू. बसल्यात बघा पोरं. थंडी तर आहे, ठीकठाक थंडी आहे. आता रात्री बघू किती लागते. चला आपण हॉटेल वगैरे बघूया. चला चला असं राऊंड मारूया. हे काय इकडे वरती जेजुरीचं गड आहे. महाप्रतीक आहे ना. हा बघ इकडे वरती मी असं हाफ घातलं. लाईट पेटले ते आहे ना, तेच आहे. हे इकडे गड आहे. इकडे 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 गड आहे. हा बघ इकडे वरती आहे. इकडे ते काय समोर काय हा इकडे काय माहिती काय बघितलं तिकडे. समोर रस्ता गेला नाही. डोंगरावर अशा लाईटी आणि लालवाला हे तिकडनं बघितलं तू. इथून असं सर मला तर मित्रांनो हे बघा हे आमचे मोठे बंधू शुभम राऊत आणि हे आमचे छोटे बंधू श्लोक आणि पुढे एक चालतोय सोहम रोहन सोबत. जेजुरीला भेटलो आहे आम्ही. ग्रेट भेट झाली आहे. थांबा उजेड्यात येतो जरा. अचानक मध्ये म्हणजे दुपारीच आम्हाला कळलं की हे पण येत आहेत आणि आम्ही पण इकडेच येत होतो. तर म्हटलं भेट पण होईल तेवढीच. खूप वर्षांनी म्हणजे 1 वर्ष झालं असेल. त्यानंतर हां अशी भेट होईल ते वाटलं नव्हतं. अचानकच भेट झाली ही. आता जरा रूम वगैरे बघायचं आहे. रूमवर चाललो आहे. हे इथे जिजू रोहन आणि सोहम चाललेत आणि काकी दीदी वगैरे सगळे मागे आहेत. ती लोक येत आहेत हळूहळू चालत. आपण आता रात्रीच्या जेवणासाठी आलो आहे.
आपले मागे बसलेत आणि माझी लातूरची फॅमिली सुद्धा आलेत. ते त्या साईडला बसलेत जेवायला. ऑर्डर वगैरे दिली आहे, बघू आता लवकर येईल. भूक तर खूप लागले, तुटून पडायचे आल्या आल्या. हालत खराब झाली आहे पोरांची. तोंड बघा. कंटिन्यू गाड्या चालवत आहेत. कंटिन्यू गाड्या चालवल्या त्यामुळे मग जरा हालत खराबच झाली आहे. ठीक आहे, पण मजा पण केली तेवढी आणि एक वेगळा एक्सपिरियन्स वगैरे पण एक आहे. The next day. जेजुरीमधून तुम्हा सर्वांना सुप्रभात. तर नमस्कार मित्रांनो, मी यशराव तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि आम्ही तयार वगैरे झालो आहे जेजुरी गड चढायला. 8:30 वाजल्यात आणि मुली अजून उतरल्या नाही आहेत. हा बघा, हे जे टॉवेल लटकवलेत ना, हा आमच्या रूम आहे. तर मुली येतील तर तसंच लगेच निघू दर्शनासाठी. हे बघा, हे आमचं हॉटेल आहे जिथे आम्ही नाईट स्टे केलेला. आता येत आहेत पोरी पण. परेडला चालले तुम्ही, विचार नाही करत. दोन्ही पण ठेव आपल्याकडेच. हे मग मागं आणि आपली कुठे आहे ना, हे घे, हे पण ठेव. चला चालू कर. तर आता चालू करूया. हां, फोटो काढा. सगळे पोरं उभे राहा. माझा बघ. हे बघा, आपण जेजुरीच्या पायथ्याशी आलो आहे. हे इथून जेजुरीचं शिड्या चालू होतात. सुरुवातीलाच नंदी आहे आपलं. किट्टो कोट जय मल्हार सदानंदाचा कोट. हे बघा, इथे महाळसा देवी मंदिर आहे गडाच्या पायथ्याशीच. आत्माय पाया पडायला गेलेत. मी आलो पाया पडून. आता इकडनं पायऱ्या चालू करू चढायला. जास्त नाही, 20 मिनटं लागतील. 20 मिनटात आपण गडावर असू. आज रविवार आहे आणि रविवार खंडोबाचा वार आहे, तर गर्दी थोडी आहेच. जेवला का तो? बघा, 5-10 मिनटं लागलेत आणि पोचलो आम्ही गडाशी. आता हे एवढे शेवटचे पायऱ्या आहेत. वरती मग मंदिर आहे. फोटोचा काढला पण नावच नाही घेतला चला 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 दे बापरे बापरे बापरे, गर्दी बघा, गर्दी बघा, ही बघा गर्दी. हे बघा मंदिर. हे बघा, इकडे भंडारा उजळवत आहेत. पूर्ण सोन्याची जेजुरी झाली आहे.
तेव्हा इकडनं कडेपठार मंदिराकडे इकडनं रस्ता आहे. बानुबाई मंदिर आणि चिंचेच्या बागेकडचा तिकडनं खालून रस्ता आहे. आणि आम्ही आता लाईनीत उभं आहे. खूप गर्दी आहे आज, जास्तच गर्दी आहे. हे इथे सगळे आपले आपले तळी भरतायत देवाची. हे इथे सुद्धा आतमध्ये तळी वगैरे भरतात आणि गर्दी असल्यामुळे कधी कधी बाहेर सुद्धा चालू असतात तळी भरायचे. हे तिकडनं बाहेर पडतात दर्शन घेऊन. इथे बरोबर इथेच खंडोबाचं मंदिर आहे, हे कळस वरती. आणि ही पूर्ण लाईन अशी फिरून अशी पूर्ण तिथून मंदिराकडे जाते. लाईन बघा, अजून 2 तास कुठेच नाही, 2 ते 3 तास. जय मल्हार. हे बघा, सोन्याची जेजुरी म्हणतात याला, सोन्याची जेजुरी. खोबरा दगड नाही, ते खोबरा आहे. खोबरा आहे ते. प्रीती गोळा करून देते त्याला. हे चला, तर आमचं दर्शन झालंय. किती वेळ लागला दर्शनाला? अर्धा तास आम्ही आलाय. हा वाटतं अर्धा तास, एक तास पकडून झाला. 1 तास झाला, कारण आम्ही 8:30ला रूम सोडलेला. रूमवरनं आता वाजतायत 10 वाजल्यात. म्हणजे 8:30 ते 10पर्यंत आमचं दर्शन झालं लाईनी वेणीतनं. पासची पण गरज वगैरे नाही लागत आहे, होत आहे तसं. लवकर दर्शन होत आहे. हे लाईन आहे मोठी, पण लवकर पाठवून दर्शन वगैरे खूप छान दर्शन होत आहे. आणि आम्ही आता इकडनं फिरून मंदिराच्या समोरच्या साईडला चाललो आहे फोटो वगैरे काढायला. जय मल्हार. येळकोट. जय. सगळ्यांनी हात जोडा.
मुलीचा उदे उदे आनंदीचा उदय उदय बहिणी नाताचे चांग भले बही माताचे जाग भले अगर धूम नगारा अगर दुम नगाडा सोन्याची जेजुरी सोन्याची जेजुरी देवाले जेजुरा देवाले जेजुरा निळा घोडा निळा घोडा गाव में तोडा गाव में तोडा कमरी करगोटा मंदिरा तोडा अंगावरची शाल अंगावरची शाल सदादेव लाल सदादेव लाल आरती करी आरती करी मायसा सुंदरी नाचा सुंदरी देववाळी देववाळी नानापरी नानापरी खंडेरायाचे जागरण खंडरायाची जागरण देवीचा गोंधळ आई देवीचा गोंधळ सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार जय मल्हार आता इकडे तळी भरली आम्ही सर्वांनी मिळूनच. इकडे तळी वगैरे भरली आणि आता एक राऊंड वगैरे मारू आणि इकडे पुढे फोटो वगैरे काढू. मंदिराचा एक प्रदक्षिणा काढून इकडे आता समोरच्या साईडला आलोय. इकडे एक फोटो वगैरे काढू मंदिरासोबत. तू पण एका काढ. एककोट एककोट जय मल्हार सदानंदाचा एककोट. हे बसा थोड्या वेळ बसा इकडे बसूया थोड्या वेळ बस. शेवटचं आहे ना ते कडे पठार आहे. हा एकाला विचारलं बोलला जाईपर्यंत 2 तास लागणार तिकडे. कोणता म्हणजे 2 तास जायला 2 तास यायला. कडे पठार वरती खंडोबाचं दर्शन करून आम्ही आता खाली आलोय. हे बानुबाईचं मंदिराकडे आलोय. तर मित्रांनो खाली येऊन आम्ही नाश्ता करतोय. आता डायरेक्ट दर्शनाला गेलेलो तर आता दर्शन करून आता नाश्ता करतोय. मिसळपाव, इडली, वडा, डोसा, पावभाजी ऑर्डर केले. हां इकडे द्या. आणि उसळपाव देते त्याला. तर मित्रांनो परत बॅग गाडीवर लोड केले आणि निघालो आम्ही आता परत मुंबईला. आता कुठे जायचा विचार नाही, डायरेक्ट मुंबईच. दुपारी वगैरे थोडं जेवायला थांबलो तर थांबू आणि बाकी बघू आता काय. बाकी काय दाखवण्यासारखं तर नसणारच. तेच रोड वे ते वगैरे जेवायला वगैरे थांबू तेव्हा मग परत चालू करू. बघू भेटू आपण तिथे. हे बघा इकडे आम्ही थांबलेलो आहे. आज दादाचा नंबर वगैरे देईन तुम्हाला. ह्या दादाशी कॉन्टॅक्ट करा आलं तर. यूट्यूब चॅनल आहे माझं त्याच्यावर यश राऊत ब्लॉग्स करून आहे. सांग ना यश YSHRAUT स्पेस दे स्पेस ब्लॉग. हां आता चल. रूम बी मस्त होते. पाणी बिणी एकदम मस्त कडक. चल. हो हो गणपती बाप्पा मोरया. येळकोट येळकोट जय मल्हार. चला जेजुरी सोडले आपण.
रविवार असल्यामुळे आज थोडी गर्दी आहे, कारण खंडोबाचा वार अमावस्या पण आहे आज आणि खंडोबाचा वारसुद्धा आहे, त्यामुळे थोडी गर्दी आहे. नॉर्मल डेजला पण असतेच, पण गर्दी असली तरी पण लाईन जास्त मोठी नव्हती. अर्धा एक तासाच्या आतमध्ये दर्शन वगैरे होतं आहे. पटपट दर्शन होत आहेत लोकांचे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही दर्शनाला. आम्हाला खरं तर अंदाज नव्हता किती वेळ लागेल आम्हाला त्याचा, त्यामुळे आम्ही आजचा काय प्लॅन नव्हता केला. फक्त एवढंच केलेलं की दुसऱ्या दिवशी जेजुरी करायचे आणि निघायचे. आणि आता तर वाजले आपले दुपारचे 12:30-1 वाजले, तर डायरेक्ट मग आता घरी पोचायला आपल्याला रात्र होईल, म्हणून कुठे न थांबता आपण डायरेक्ट मुंबईसाठीच निघालो आहे. जास्तीत जास्त आता दुपारी फक्त जेवायला एकदा थांबायचं आहे आणि मध्ये फक्त 5-10 मिनटासाठी ब्रेक घ्यायचा तेवढाच.